नमस्कार. आज आपण त्या महत्त्वाच्या चुका पाहणार आहोत, ज्यामुळे अनेक महिलांचे पैसे अडकू शकतात. सोशल मीडियावर हजारो लोकं फेक मेसेज फिरत आहेत. काही लोकं महिलांना सांगत आहेत, की तुम्ही अपात्र झाला आहात, तुमचे पैसे बंद झाले, लिंकवरती क्लिक करा, नाहीतर हप्ता बंद होईल. ही सर्वात मोठी चूक आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका. अनेक महिलांनी स्वतःची बँक माहिती आणि OTP शेअर केल्याच्या घटना समोर येत आहेत. लक्षात ठेवा, शासन कधी फोन करून OTP विचारत नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे चुकीची माहिती भरलेला अर्ज. जर नाव, जन्मतारीख किंवा बँक खाते चुकीचं असेल तर DBT फेल होऊ शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्क्रिय बँक खाते. काही महिलांच्या खाती बराच काळ वापरली नसल्यामुळे बंद अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे पैसे जमा होण्यास प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे पैसे जमा होत नाहीत. चौथी गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग. जर आधार आणि बँक खाते लिंक नसेल तर पैसे अडकू शकतात. आता महिलांना सर्वात मोठा प्रश्न, पैसे कधी येणार? तर सध्या अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की DBT प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. काही महिलांना 1,500 रुपये तर काहींना थकीत हप्ते मिळून 3,000 रुपये देखील येऊ शकतात. पण अधिकृत अपडेट येईपर्यंत अफवांवरती विश्वास ठेवू नका. कोणत्याही यूट्यूब व्हिडिओ किंवा WhatsApp मेसेजवरती लगेच विश्वास ठेवू नका. जर शासनाने पुढे कोणतीही नवीन प्रक्रिया सुरू केली तर त्याची अधिकृत माहिती दिली जाईल. म्हणून बहिणींनो, शांत राहा, सुरक्षित राहा आणि फक्त खात्रीशीर माहितीवर विश्वास ठेवा. त्याचबरोबर काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.